माझ्या एका क्लायंटने मीटिंग दरम्यान मला प्रश्न विचारला होता, की कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे, तर स्वतःचा पर्सनलाइज हेल्थ इन्शुरन्स असणं महत्त्वाचं आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. स्वतःचा पर्सनलाइज हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. कारण तुमच्या कंपनीसोबत जो दिलेला तुमचा इन्शुरन्स असतो, तो तुमच्या जॉबसोबत जोडलेला असतो. तुमचा जॉब गेला, तुम्ही रिटायर झालात किंवा तुमचा जॉब लॉस झाला, तर त्या केसमध्ये तुमचा इन्शुरन्ससुद्धा बंद होऊ शकतो. कारण तो इन्शुरन्स हा ग्रुप इन्शुरन्स असतो. त्याचबरोबर त्या इन्शुरन्समध्ये काही टर्म कंडिशन्स असतात. म्हणजे 20% को-पेमेंटचा ऑप्शन असतो. 20% तुम्हाला पॉकेटमधून पैसे पे करावे लागतात आणि 80% कंपनी पे करत असते. तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे त्या कंपनीमध्ये किंवा त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणकोणते रायडर्स ॲड आहेत, कोणकोणते रायडर्स ॲड नाही आहेत. बहुतांश वेळेस काही एम्प्लॉयीला ते माहीत नसतात. आणि मग अशा वेळेस मेडिकल एमर्जन्सी जेव्हा येते, तेव्हा मेडिकल एमर्जन्सीच्या वेळेस तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट ब्रेक करण्याची वेळ येते. चौथा आणि महत्त्वाचं म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेस तुमचे ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्या पद्धतीने तुमचा तो इन्शुरन्स तुमच्या कामाला येईलच याची काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे स्वतःचा पर्सनलाइज हेल्थ इन्शुरन्स असणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा मेडिकल इन्शुरन्स किती पर्सेंट केलेला आहे किंवा किती कव्हरेज केलेलं आहे, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.